तर आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकाची अगदी मऊसूत अशी तिळाची वडी पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे, कारण कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला पाक तयार करायचा नाहीये. शिवाय घरातील वयोवृद्ध लोक असतील ती सुद्धा सहज ही वडी खाऊ शकतील, इतकी ही मऊसूत बनवून तयार होते. आणि बऱ्याच वेळेस पाक जमत नाही, पाक बिघडला तर आपली तिळाची वडी सुद्धा बिघडते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही बिना पाकाची तिळाची वडी घरी एकदा नक्की ट्राय करू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर वडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये वडी सेट करणार आहोत, त्याला सुरुवातीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर ह्या ताटामध्ये मी ही वडी सेट करायला ठेवणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी ह्या ताटाला अगदी अर्धा चमचा तूप लावून घेतलेला आहे. सर्व साईडने तूप अगदी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर इथे मी हे पॉलिशचेच तीळ वापरलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिना पॉलिशचे सुद्धा तीळ इथे वापरू शकता. तर प्रमाण आपल्याला कुठल्याही घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती अजिबात बिघडत नाही, अगदी परफेक्ट बनवून तयार होते. तर 1 वाटी इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे. तीळ स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे आहे. त्यामध्ये जे काही खडे वगैरे असतील ते सर्व व्यवस्थित काढून टाकायचे आहे, म्हणजे वडी अगदी छान होते. आता आपल्याला अगदी मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही तीळ छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. सतत आपल्याला ती चमच्याने हलवत राहायची आहे, म्हणजे जेणेकरून अगदी सर्व साईडने ती एकसारख्या रंगावर भाजली जाते. साधारण 2 ते 3 मिनिटातच मस्त बदामी रंग येईपर्यंत आपण हिला भाजून घेणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता तिळाचा जो रंग आहे तो हलकासा इथे बदललेला आहे. मस्त बदामी रंगावर खरपूस अशी इथे मी ही तीळ भाजून घेतलेली आहे. यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत हिला भाजायचं नाहीये, नाहीतर मग आपली जी वडी आहे ती थोडीशी करपट लागते किंवा तिची टेस्ट बिघडते. तर तीळ आता आपली इथे पूर्णपणे भाजून झालेली आहे. आता ही सर्व तीळ एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, गार करून घ्यायची आहे. तर हे पहा, एका प्लेटमध्ये इथे मी तीळ काढून घेतलेले आहे. पूर्णपणे आपण हिला थंड करून घेऊयात. तर इथे मी थंड झाल्यानंतर सर्व तीळ एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता मिक्सरमधून आपण हिला बारीक असं फिरवून घेणार आहोत, म्हणजे आपला जो जाड रवा असतो अगदी त्याप्रमाणे थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे आपल्याला. तर हे पहा, मिक्सरमधून मी ही तीळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. फक्त थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे. खूप जाडसर सुद्धा आपल्याला हे ठेवायचं नाहीये. मस्त अशी तिळाची पावडर इथे तयार करून घेतलेली आहे. तर तयार केलेली आता ही जी पावडर आहे तिळाची ती अशीच साईडला ठेवून देऊयात आणि आता पुढची कृती बघूयात. तर पुन्हा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण आपल्याला चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. त्यापेक्षाही जास्त तुपाचा इथे वापर करायचा नाही आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण आता तीळ मोजून घेतलेली होती, सेम त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे. 1 वाटी तीळ असेल तर त्यासाठी बरोबर 1 वाटी इथे आपल्याला गूळ वापरायचा आहे. गूळ अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेऊ शकता, म्हणजे तो पटकन असा विरघळतो. तर अगदी मंद आचेवर आपल्याला हा गूळ आहे तो व्यवस्थित असा विरघळवून घ्यायचा आहे, मेल्ट करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा एकतारी वगैरे पाक इथे आपल्याला अजिबात तयार करायचा नाहीये. तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ जो आहे तो आपला पूर्णपणे विरघळलेला आहे. कुठेही गुळाचे खडे वगैरे राहता कामा नये, याची काळजी अवश्य घ्यायची आहे. तर हे पहा, आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आपण जी तिळाची पावडर तयार करून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे आणि फटाफट आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरच आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, सर्व मिश्रण चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली जी वडी आहे तिला अगदी छान मस्त टेस्ट आणि फ्लेवर येण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे. पुन्हा आपण आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामुळे आपली जी वडी आहे ती खाताना अगदी मस्त लागते. तर ही वेलची पावडरसुद्धा व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून आता आपण हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तुम्ही सुरुवातीलाच गूळ जेव्हा विरघळला तेव्हाच त्यामध्ये सुद्धा वेलची पावडर घालू शकता. मी विसरली त्यामुळे नंतर यामध्ये घातलेली आहे. सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेचच आपण जे ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, त्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढायचं आहे आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने सर्व मिश्रण आपण सेट करून घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. अगदी आपलं जे मिश्रण आहे ते गरम-गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान वड्या बनवून तयार होतात.
जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा स्पॅच्युला नसेल, तर घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा फुलपात्राचं जे बूड असतं, त्याने तुम्ही हे सर्व मिश्रण अगदी एकसारखं असं सेट करून घेऊ शकता. म्हणजे अगदी एकसारख्या व्यवस्थित अशा आपल्या ह्या वड्या तयार होतात. चला तर मग हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित असं सेट करून घेते. तर हे पहा सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. आता आपली जी वडी आहे तिला अगदी छान मस्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी वरून मी यावर थोडीशी पांढरी तीळ घालणार आहे. तीळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल किंवा अशीच प्लेन वडी बनवली तरीसुद्धा चालेल. पण वरून थोडीशी तीळ घातली की वडी दिसायला अगदी छान दिसते. पण मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही तीळसुद्धा यावर वरून व्यवस्थित अशी घालायची आहे. म्हणजे जी तीळ आहे ती मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित अशी सेट होऊन जाते आणि हे जे मिश्रण आहे ते पटकन थोडंसं हार्ड होत जातं. त्यामुळे ही कृती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तर सर्व तीळ आता मी वरून मिश्रणाला लावून घेतलेली आहे. पुन्हा स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ते तीळ आहे ती व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये दाबायची आहे. म्हणजे तीळ आहे ती निघणार नाही अशा पद्धतीने. तर मी ती तीळसुद्धा अगदी व्यवस्थित अशी सेट करून घेते. तर सर्व साईडने अगदी मस्त अशी इथे तीळ लावून घेतलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट आहे. पूर्णपणे अजून थंड झालेलं नाही आहे. तर थोडंसं मिश्रण कोमट असतानाच आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. कारण मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर याच्या पाहिजे तशा त्या वड्या कट होत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये ही वडी कट करून घेऊ शकता. तर इथे मी डायमंड शेपमध्ये ही सर्व वडी कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वडी गरम असतानाच कट करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित अशी कट होते. तर इथे सुरीच्या मदतीने पाहिजे तशा वड्या व्यवस्थित कट होत नाहीये. त्यामुळे इथे मी एक उलथणी घेतलेली आहे आणि उलथणीच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने अगदी फटाफट या वड्या कट करून घेऊ शकता. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तर अजिबात कुठल्याही प्रकारचा पाक तयार न करता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही तिळाची वडी बनवण्याची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. फक्त प्रमाण जे आहे ते अगदी अचूक घ्या म्हणजे वडीसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. तर हे पहा अगदी इझिली लगेच त्या डिमोल्डसुद्धा होतात. साईडच्या ज्या कडाच्या वड्या आहेत त्या आपण आता काढून घेणार आहोत. अजून वडी थोडीशी इथे कोमट आहे त्यामुळे ती एकमेकांना थोडीशी चिटकलेली आहे. पण थंड झाल्यानंतर ही जी वडी आहे ती अगदी मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार होते. आणि आपण जी वरून पांढरी तीळ लावलेली आहे त्यामुळे आपली जी वडी आहे ती दिसायला अगदी मस्त सुरेख दिसते. तर हे पहा मी तुम्हाला इथे वडी काढून दाखवते. अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. अगदी मस्त ह्या वड्या बनवून तयार होतात. पटकन त्या डिमोल्डसुद्धा होतात. तर हे पहा. जर तुम्हाला पाक बनवून तिळाची चिक्की बनवायला जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ही बिना पाकाची तिळाची वडी नक्की ट्राय करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तेवढीच ती चवीला अगदी भन्नाट लागते. तर सर्व वड्या इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. एक वडी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त मऊसूत ही वडी बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही वडी घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.